गोवा ब्लॉग 2 कंटिन्यू करा गाईज, कंटिन्यू करा. तर आम्ही जिथे पोचलेलो तिथून आम्ही निघणार होतो. तर त्याच्या पहिले सगळं आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालून मस्त छान असं क्यूटमध्ये रेडी झाले. आणि मग तिथून थोडेसे फोटो घेतले, व्हिडिओ घेतले, जे की मला खूप जास्त आवडतं. आणि मग इथे आम्ही मस्त अशी रूम घेतली होती आणि रूमचा व्ह्यू पण खूप मस्त होता. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून कोलवा बीचला गेलेलो. आणि पहिले तर आम्ही गोव्यामध्ये गेलेलो, फर्स्ट टाईम कोलवा बीचवर गेलो. आणि तिथलं तुम्ही व्ह्यू बघू शकता जाताना, एवढा मस्त काही असा भन्नाट व्ह्यू होता ना कोलवा बीचचा, एक नंबर गाईज. मी तुम्हाला सांगू पण शकत नाही, खूप एकदम मस्त वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही बीचवर गेलो, थोडे फोटोज घेतले, मस्त फिरलो वगैरे, एन्जॉय केला आणि भरपूर सारं पाणी खेळलो. मग बीचवर गेलो आणि पाणी वगैरे खेळलं आणि मस्त असे फोटो काढले, कारण झाडं आहेत ना तिथे, एवढं क्यूट होतं. आणि त्याच्यानंतर बीचवरती कावळा आलेला. बीचवर आत्तापर्यंत एवढा टाईम बीचवर गेले, पण फर्स्ट टाईम बीचवर मी कावळा बघितला, खरं सांगते. त्यानंतर बीचवर आम्ही अशी काय मस्ती केली, मी जरा व्हिडिओ घेतले आणि खूप मस्त मजा केली. मस्त बीचवर पाण्यात वगैरे खेळलो. आणि आपण जे बीचवर डिझाईन काढतो ना बीचच्या मातीमध्ये, तिची डिझाईन मी काढलेली. आणि मग थोडे कपल फोटोशूट केले, व्हिडिओ घेतले, तेच इथे मी तुम्हाला दाखवते आहे. आणि त्यानंतर भूक खूप जास्त लागलेली आहे, खूप भयानक. आणि मग आम्ही चायनीज वगैरे खाल्लं. आणि गोव्यामध्ये खायचे रेट खूप जास्त आहेत, खूप जास्त. आणि त्यानंतर पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि पाणीपुरी 50 रुपये प्लेट होती. सो बाय गाईज, स्टे ट्यून, भेटत नेक्स्ट ब्लॉग.